जय हिंद फ्रेंड्स. आजच्या MPSC आयोगाच्या निर्णयामध्ये जी राज्यसेवा मेन्स आहे तर ती राज्यसेवा मेन्सचा पूर्ण जो पॅटर्न आहे राज्यसेवा मेन्सचा हा पूर्णपणे UPSC मेन्सच्या पॅटर्नवर स्ट्रक्चर चेंज केलेला आहे. त्याचा सिलेबस काय राहील ते भविष्यात येईलच, परंतु UPSC मेन्सचा जसा पूर्ण पॅटर्न आहे तसाच राज्यसेवा मेन्सचा पॅटर्न झालेला आहे. त्यामुळे MPSC ही UPSC झाली का? UPSC जर झाली तर UPSCच्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल, MPSCला होणार नाही किंवा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही. राज्यसेवेच्या विद्यार्थ्याने जे आहे काय करायचं, राज्यसेवा विद्यार्थी जे आहे म्हणजे माझे जे आहे तर ज्या खूप जास्त कन्फ्यूज झाले असेल, खूप जास्त त्रस्त झाले असेल आणि आपले राज्यसेवा ही आपल्या हातातून गेली, आता आपल्याला फक्त कंबाईंडच करावी लागेल, असे खूप सारे वेगवेगळे प्रश्न मनात येत असेल. राज्यसेवेचा ध्यास घेतला होता परंतु आता आपल्याला कंबाईंडवरच कॉम्प्रोमाइज करावं लागेल असंही मनात येत असेल. UPSCवाल्यांसाठी MPSC ही एक संधी निर्माण झाली, त्यामुळे जे आहे UPSCवालेच MPSCत पास होईल, MPSCवाले होणार नाही असंही मनामध्ये येत असेल. म्हणजे खूप साऱ्या प्रश्नांनी जे आहे वाटा केल्या असेल. परंतु खरंच MPSCमध्ये हा जो सिलेबस आहे हा सिलेबस जो आहे जी डिस्क्रिप्टिव्ह MPSC आहे ही ओल्ड MPSC आहे. म्हणजे ऑलरेडी जी आहे MPSC ही काय होती डिस्क्रिप्टिव्ह होती, आता ती काय झालेली आहे पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह होत असताना ते जो पॅटर्न आहे तो काय झाला UPSC सारखा झालेला आहे. मग UPSC सारखा झाला तर तो 100% UPSC होणार नाही. ॲटलिस्ट जे आहे हा जो बदल आहे 2023मधल्या ॲडला लागू होईल, या ऑगस्टच्या ॲडला लागू होणार नाही. हा अटेम्प्ट तुम्ही ओल्ड पॅटर्ननुसार द्यायचा आहे. जो न्यू अटेम्प्ट आहे 2023मध्ये जे नोटिफिकेशन येईल तर त्यामध्ये जे नवीन पॅटर्न जे राहील राज्यसेवेचा तर तो पूर्ण UPSC मेन्ससारखा राहील. फक्त त्यामध्ये GS1, GS2, GS3, GS4 सिलेबससुद्धा अजून यायचा आहे. सिलेबस आल्यानंतर मी आजपासून लेक्चर सिरीज सुरू करत आहे, तर त्याबद्दल तुमचे सर्व प्रकारचे डाऊट्स जे आहे तुम्हाला काय करणार आहे कवर करणार आहे. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर जे आहे तर तुम्ही यूट्यूबवर जे आहे तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. कारण की आजपासून मी त्याची लेक्चर सिरीज सुरू करत आहे. कारण की MPSCचा विद्यार्थी MPSCच्या विद्यार्थ्याला एक खूप मोठा जे आहे एक निगेटिव्ह परसेप्शन असतं की UPSC खूप जे आहे अफलातून परीक्षा आहे आणि एव्हरीथिंग अंडर द सन असं काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे आपल्याला तिथं काही समजणार म्हणजे तिथं काही आपलं काही चालणार नाही असं वाटेल. परंतु राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना जेव्हा राज्यसेवेच्या पोस्ट निघतात MPSC तेव्हा ती 250-300 पोस्ट काढते, 350-400 पोस्ट. परंतु राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना आज नवीन एक संधी उपलब्ध झाली आहे UPSC पोस्ट किती काढते 1000 पोस्ट. त्यामुळे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना 300 सोबत आणखी 1000 पोस्ट काय करता येईल आता देता येईल. मग हे देता येताना जे आहे MPSCचा विद्यार्थी जो आहे UPSC क्रॅक करू शकेल का, हा पहिला प्रश्न आहे. पण तुम्हाला मी सांगतो MPSCच्या विद्यार्थ्यामध्ये पर्टिक्युलरली राज्यसेवेचा जो सिलेबस याच्या ज्या स्ट्रेंथ आहे या स्ट्रेंथ काय आहे की फॅक्च्युअली तो खूप साऊंड असतो. म्हणजे UPSC IASमध्ये जे आहे जे IAS कोणाला मिळतं ज्याची ॲन्सर रायटिंग खूप छान असते. म्हणजे जे आहे तुम्हाला आता कसं असतं, आता एखाद्या UPSC मेन्समधलं जे ॲन्सर असतं ते ॲन्सर कसं असतं की जे आहे छानपैकी एखादं आपल्याकडे फुलं असतात वेगवेगळ्या रंगाचे, तर ते प्रॉपर जे तुम्हाला ओवता आले पाहिजे आणि सुंदर एक हार तयार करता आला पाहिजे, तसंच जे आहे ॲन्सर रायटिंगची स्किल असते UPSCमध्ये. पण MPSCचा जो विद्यार्थी आहे याच्याकडे सर्व प्रकारचे फुलं असतात, सर्व प्रकारच्या फॅक्ट्स असतात, त्याला फक्त धाग्याची गरज आहे, धाग्याची गरज आहे. त्याच्यासाठी संधी काय झालेल्या आहे खूप ओपन झालेल्या आहे. म्हणजे UPSC त्याच्या हातात येऊ शकते. आता UPSC तो मराठीमधून काय करू शकतो क्रॅक करू शकतो. आणि झालेला चेंज 2023पासून तुमच्याकडे सफिशियंट वेळ आहे, तो आपण जे आहे सर्व प्रकारे व्यवस्थित त्याला काय करू इम्प्लिमेंट करू. त्यामुळे कोणी काळजी करू नये. परंतु जे आहे MPSCचा विद्यार्थी राज्यसेवेचा विद्यार्थी आता कंबाईंड प्रिलिम म्हणजे राज्यसेवा प्रिलिममुळे तो कंबाईंडही सांभाळू शकेल आणि राज्यसेवेचा विद्यार्थी आता UPSCसुद्धा सांभाळू शकेल. म्हणजे दोन्ही गोष्टी देऊ शकेल. फक्त त्याला जे आहे एक भीती आहे का UPSC खूप कठीण परीक्षा आहे. UPSC कठीण परीक्षा नाही, राज्यसेवेला तुम्ही जेवढी मेहनत घेता त्याच्यापेक्षा खूप कमी मेहनत UPSCला घ्यावी लागते. फक्त UPSCची नाडी जी असते ना ती समजणं आवश्यक असते. मग त्याला खूपच जास्त अभ्यास करायचा नाही, एक विशिष्ट पॅटर्नमध्ये अभ्यास करायचा असतो. म्हणजे जसं तुम्ही राज्यसेवा मेन्सचा जो ओल्ड सिलेबस आहे हा खूप अफलातून आणि खूप जास्त जे आहे डिफिकल्ट आणि खूप स्ट्रेसफुल होता, खूप जास्त फॅक्च्युअल होता आणि MCQमुळे खूप जास्त फॅक्ट्स पाठ करावं लागत होत्या, सर्व डायमेन्शन्स पाठ करावं लागत होते. परंतु आता MPSC राज्यसेवावाल्यांचं ते लोड जे आहे ते कमी झालं आहे. त्यांना आता जे आहे जे प्रश्न येईल आता UPSCची जे आहे जो अटेम्प्ट असेल आता नेक्स्ट ठीक आहे राज्यसेवेचा, तर तो डायरेक्ट UPSC होणार नाही. म्हणजे 2-3 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल ती पूर्णपणे UPSC व्हायला. म्हणून हा जो नेक्स्ट अटेम्प्ट असेल तो थोडासा ट्रॅडिशनल असेल.
आणि MPSCमध्ये जेव्हा ट्रॅडिशनल क्वेश्चन येतील ते UPSCवाल्यांना लिहिता येत नाही. जे कोर UPSCचे विद्यार्थी असतात त्यांना डायनामिक क्वेश्चन खूप लिहिता येतात, करंट इश्यूज बेस्ड क्वेश्चन खूप चांगले लिहिता येतात. पण त्यांना जर म्हटलं की मूलभूत कर्तव्य आहे आणि ते 11 कर्तव्य कोणते हे सांगा, तर हे राज्यसेवेचा विद्यार्थी खूप परफेक्ट लिहू शकतो. त्यामुळे राज्यसेवेच्या विद्यार्थ्याला UPSC फॉर्मॅटमध्ये मोल्ड होणं काही जास्त कठीण नाही आहे. उलट UPSCवाल्या विद्यार्थ्याला MPSC पॅटर्नमध्ये मोल्ड होणं कठीण आहे. कारण त्याला महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा पंचायत राज, महाराष्ट्राची राज्यशास्त्र ह्या गोष्टी त्याच्या वीक असतात. त्यामुळे UPSCचा विद्यार्थी राज्यसेवेला जेव्हा येईल, ठीक आहे, तेव्हा त्याला प्रिलिममध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येईल. प्रिलिममध्ये, कारण प्रिलिममध्ये महाराष्ट्र आहेच. त्यानंतर जे आहे मेन्समध्ये जेव्हा तो येईल, तर मेन्समध्ये सुरुवातीला पहिले 2 अटेम्प्ट जे आहे राज्यसेवेचे हे थोडे ट्रॅडिशनल क्वेश्चन असेल आणि ते ट्रॅडिशनल क्वेश्चन MPSCचा विद्यार्थी खूप छान प्रकारे लिहू शकतो. आता हा जो बदल केलेला आहे, हा बदल काही नवीन बदल नाही आहे. हा भारतात जे आहे शेवटच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र येते की ज्यांनी एवढ्या उशीर हा बदल केला. हा बदल जर जे आहे काही वर्ष अगोदर जर केला असता तर UPSCमध्ये महाराष्ट्रीयन टक्का जे आहे 200+ राहिला असता. आज टक्का आहे महाराष्ट्रीयन, 70 लोक सिलेक्ट होतात, पण टॉप 100मध्ये किती येतात? फार कमी येतात. नंतर खूप लोक सिलेक्ट होतात. त्यामुळे IAS IPS किती महाराष्ट्रीयांना मिळते हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो टक्का आहे भारताच्या लोकसंख्येत, त्याच्या तुलनेमध्ये आपला सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रपोर्शन खूप कमी आहे. म्हणून महाराष्ट्रीयन टक्का वाढला पाहिजे आणि मराठीतून IAS क्रॅक करता आलं पाहिजे. ही एक राज्यसेवेमुळे संधी उपलब्ध होत आहे. आता फक्त तुम्हाला जे आहे यामध्ये एक जे पॅटर्न आहे तो पॅटर्न मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. आणि याच्याबद्दल आता सिलेबस माहीत नाही आहे सध्या. सिलेबस आयोगाने एवढं सांगितलं की GS4 पेपर जो आहे हा इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड जो आहे UPSC मेन्समध्ये तसा राहील असं सांगितलेलं आहे. परंतु तोही आपण कवर करू, कारण की आमच्या चाणक्यमध्ये जे आहे MPSC आणि UPSC दोन्ही बॅच वेगळ्या असतात आणि दोन्ही बॅच आमच्या दोन्ही स्ट्रेंथ आहे. UPSCमध्ये सुद्धा आम्ही जे आहे आमचे खूप चांगले रिझल्ट्स आहे. त्यामुळे UPSCची तयारी आम्हाला माहितीच आहे कशी करून घ्यायची. त्यामुळे आता जे आहे राज्यसेवेची तयारी जे आहे थोडक्यात त्या धर्तीवर आपल्याला करावी लागेल. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. फक्त प्रश्न आहे की MPSCचा विद्यार्थी जे आहे पाटील राज्यसेवेचा विद्यार्थी, मला माहीत आहे की त्याचा जो फॅक्च्युअल जे रिटेन्शन आहे, फॅक्च्युअल जो बेस आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप स्ट्रॉंग आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राज्यसेवा मेन्सवाल्या विद्यार्थ्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप छान आहे. आता फक्त जे आहेत म्हणजे फुलं तुमच्याकडे सर्व प्रकारचे आहे, फक्त ते कोणत्या ऑर्डरमध्ये लिहायचे, ठीक आहे, म्हणजे कोणत्या ऑर्डरमध्ये जे आहे त्याला प्रॉपरली हे करून जे एक प्रॉपर गार्लँड तयार करायची, हे थोडी स्किल आता आपल्याला काय करावं लागेल, अपग्रेड करावं लागेल. परंतु तुम्हाला एक सांगतो की 51% ऑलरेडी तुमच्याकडे आहे. 49% गोष्टी काय करावं लागेल, थोड्या डेव्हलप कराव्या लागेल. कारण की रायटिंग स्किल जे आहे हा भाग खूप महत्त्वाचा असतो. पहिले MCQमध्ये कसं होतं की जे आहे राष्ट्रपती म्हटलं की राष्ट्रपतीच्या सर्वच गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे होतं राज्यसेवा मेन्समध्ये. आता थोडं सोपं झालं. राष्ट्रपतीबद्दलचे महत्त्वाचे इश्यूज, राष्ट्रपतीचे जे आहे अधिकार, राष्ट्रपतीचे वादग्रस्त अधिकार आणि तसे प्रश्न बनवून काय सुधारणा केली पाहिजे, कोणकोणत्या समितीने कोणकोणते रिकमेंडेशन दिले, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आता काय करावं लागतात, पाठ करावं लागतात. खूप मायक्रो लेवलला आणि एकदम पॉईंटमध्ये जे आहे पाठ करायची गरज राहणार नाही. त्यामुळे अभ्यासात जे राज्यसेवा मेन्समध्ये ओल्ड पॅटर्नमध्ये जे रट्टा मारण्याचं जे लोड होतं ते ट्रिमेंडस लोड होतं. ते लोड काय झालं आता 70% ते लोड काय झालं, कमी झालं 70%. आणि त्यामुळे जे आहे आपला राज्यसेवा विद्यार्थी जे आहे UPSC काय करेल, क्रॅक करू शकेल. त्यामुळे राज्यसेवेचा विद्यार्थी राज्यसेवा प्रिलिममुळे कंबाईंडला पण हात देऊ शकतो, कंबाईंड पण काढू शकतो. कारण राज्यसेवा प्रिलिम म्हणजे कंबाईंड प्री आणि मेन्स. दुसरं जे आहे राज्यसेवेचा विद्यार्थी त्याची मॅक्झिमम एनर्जी मराठी इंग्रजीमध्ये इन्व्हेस्ट व्हायची, त्यामुळे त्या बाकी ठिकाणी तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हता. आता मराठी इंग्रजी क्वालिफाय झालेली आहे, त्यामुळे त्याची ती एनर्जी वाचली. त्यामुळे तो आता UPSCवर सुद्धा काय करू शकतो, फोकस करू शकतो. हा भाग आहे. फक्त कंबाईंड जेव्हा आता कंबाईंडमध्ये काही पॅटर्नमध्ये चेंज होते का, तर त्याचे आता बघू. आता कारण की कसं आहे, फक्त आयोगाने एवढंच करावं, सिस्टममध्ये एक गोष्ट बदलली तर सर्वच गोष्टी बदलाव्या. उद्या पेपर जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होतील तर ते चेक करण्याची पद्धतसुद्धा आयोगाने काय करावी, UPSC स्टाईलमध्ये ते ठेवावी. म्हणजे ज्यामुळे कोणाशी कोणताही अन्याय होणार नाही आणि जे भूतकाळात जे प्रकार घडले तसे भविष्यात MPSCत होऊ नये. कारण की राष्ट्रनिर्मिती करणारी सर्वात महत्त्वाची स्टील फ्रेम जी असते ती असते सिव्हिल सर्व्हिस. आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये जे आहे महाराष्ट्रीयन टक्का वाढला पाहिजे केंद्राच्या आणि ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये. तसंच जे आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे आहे तर मराठी टक्का तर वाढलाच पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रीयन टक्का तर वाढलाच पाहिजे. परंतु जे आहे नेशन बिल्डिंगमध्ये खूप महत्त्वाची जे आहे सर्व्हिस असते. त्यामुळे जे आहे राईट कॅन्डिडेट जे आहे राज्याच्याही सर्व्हिसमध्ये राईट कॅन्डिडेट ज्यांची ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल खूप चांगली आहे तर ती डेव्हलप होईल. आणि त्यामुळे जे आहे कारण की आज अकॅडमीचंही बऱ्याचशा कंप्लेंट आलेल्या आयोगाला आणि राज्य सरकारला की जे टॅलेंट पाहिजे ऑफिसरकडे, जी ॲनालिटिकल ॲबिलिटी पाहिजे तर ती या MCQ पॅटर्नमुळे जे आहे तशी डेव्हलप होत नाही आहे. त्यामुळे आपण ओल्ड पॅटर्न इन न्यू बॉटल
म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, यामध्ये आपण काय करू, नवीन पॅटर्न काय करू, चेंज करू. त्यामुळे MPCच्या विद्यार्थ्याला जे आहे जो ॲडव्हान्टेज आहे, तो ॲडव्हान्टेज जे आहे तर फॅक्च्युअल आहे, त्यासोबत ॲनालिसिस तर मिळेलच, ॲनालिसिस, कारण की MCQमुळे आपण बरेचसे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली. कारण आपण राज्यसेवेच्या बेसिसवर UPSC प्रिलिमसुद्धा बरेच लोकांची क्रॅक होते, कारण की UPSCचा पॅटर्नसुद्धा जे आहे थोडासा जे आहे फॅक्च्युअल झालेला आहे गेल्या 2-3 वर्षात जर बघितलं. फक्त यामध्ये जे आहे जे काय बदल करावे लागेल राज्यसेवेच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तर ते आपण सिलेबस बघितल्यानंतर मी डिटेलमध्ये सांगतोच. परंतु आपण थोडक्यात जे आहे तर सध्या नवीन पॅटर्न काय चेंज झाला तर ते जे आहे आपण काय करू, डिस्कस करू. आता न्यू पॅटर्नमध्ये काय केलं की न्यू पॅटर्नमध्ये ओव्हरऑल एक सब्जेक्ट केला आहे क्वालिफाईंग म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फक्त 25% मार्क मिळावं लागेल. म्हणजे 300 पैकी 25% मार्क, ठीक आहे, एवढेच मार्क्स तुम्हाला मिळवावं लागेल. 75 मार्क म्हणजे कोणते विषय आहे ते मराठी आणि इंग्रजी, ह्याला स्कोरिंगसाठी लक्षात घेतले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये 300 पैकी 75 मार्क भेटले क्वालिफाय, इंग्लिशमध्ये 75 मार्क भेटले क्वालिफाय, कारण की 25%च काय क्वालिफाईंग आहे. CSAT एक प्रिलिमला क्वालिफाईंग केलेली आहे, पण CSAT क्वालिफाईंगचा निर्णय याच वर्षी लागू आहे. परंतु हा जो निर्णय आहे 2023मध्ये जे नोटिफिकेशन येईल त्याला लागू राहील. म्हणजे हे क्वालिफाईंग आहे, म्हणजे हे स्ट्रेस थोडी कमी झाली. दुसरं जे आहे तर आता स्कोरिंग जो आस्पेक्ट आहे तो किती मार्काचा आहे, तर जे आहे 1750 मार्काची आता काय झालेली आहे, राज्यसेवा मेन्स झालेली आहे. मग राज्यसेवा मेन्समध्ये एक निबंध लिहावा लागेल. निबंध इथं 2 लिहावं लागेल, 250 मार्काचे असेल, 125 अधिक 125 असे 250 मार्काचा निबंध आहे. त्यानंतर GS1 250, GS2 250, GS3 GS4, तर हे 250 राहणार आहे, 250 मार्कांचे. आता GS4 हा जे आहे कसा राहील, तर थोडक्यात त्या आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की थोडंसं जे आहे म्हणजे कॅन्डिडेटची जे आहे तर नैतिकता, चारित्र्य, वर्तणूक याबद्दलचे व्हॅल्यू ओरिएंटेड म्हणजे इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड या ओरिएंटेड असेल. आम्ही ऑलरेडी जे आहे UPSC मेन्स बॅचला इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, GS4 ऑप्शनल वगैरे प्रिपेअर करतोच. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की आता की जे आहे हा जो सब्जेक्ट आहे त्याची सर्वांना भीती वाटेल की काय भयानक काहीतरी असं नीतिशास्त्र वगैरे आलेलं आहे, ठीक आहे. पण तसं काही नाही आहे. हा सब्जेक्ट UPSCमध्ये जास्तीत जास्त 1 महिना प्रिपेअर करायला लागतो आणि हा थोडक्यात प्रिपेअर करायचा असतो. फक्त थोडे शब्द डिटेलमध्ये कन्सेप्च्युअली क्लिअर करायचे असतात. आता राहिला प्रश्न मटेरियलचा. मटेरियलबद्दल काळजी करायची काही गरज नाही आहे, कारण UPSCचं ऑलरेडी मटेरियल आहे जे तुम्हाला राज्यसेवेला एक्सक्लुझिव्ह राज्यसेवाच असेल. ही राज्यसेवेचा पॅटर्न थोडा ट्रॅडिशनल असतो, फॅक्च्युअल असतो, क्वेश्चन थोडे ट्रॅडिशनल स्वरूपात विचारतात, एकदम डायनॅमिक होणार नाही. पॅटर्न डायनॅमिक झाला परंतु याची पद्धत क्वेश्चन विचारण्याची काय असेल, ट्रॅडिशनल असेल. जिथं MPSC विद्यार्थ्यांना ॲडव्हान्टेज असेल, UPSC विद्यार्थ्यांना तिथे थोडंसं काय असेल, प्रॉब्लेम असेल. UPSC विद्यार्थ्यांना घोकमपट्टी, थोडं पाठांतर, फॅक्च्युअल रिटेन्शन जे आहे याच्यावर लक्ष द्यावं लागेल जर या राज्यसेवा क्रॅक करायची असेल तर. अशी इझिली कोणाचीच होणार नाही. दोघांनाही आपले प्लस मायनस लक्षात घेऊन काय करावं लागेल, बाजी मारावी लागेल. परंतु असंही कोणी समजू नये का UPSC विद्यार्थी जे आहे तेच आता राज्यसेवा क्रॅक करतील, असं मुळीच नाही. असं मुळीच नाही, कारण राज्यसेवा प्रिलिम जे आहे ही त्याला फिल्टर करण्यासाठी बसलेली आहे, ठीक आहे. फक्त ॲडव्हान्टेज होईल त्यांना, परंतु MPSCलाही ॲडव्हान्टेज होईल की त्यांना UPSC मराठीमधून देता येईल. मग त्यांनाही थोडा डिसएडव्हान्टेज होईल ऑप्शनल प्रिपेअर करण्याचा. मग आता वेळ आहे ना, तेवढ्या वेळात जे ऑप्शनल प्रिपेअर करायला जास्तीत जास्त 6 महिने लागतात, ठीक आहे, ऑप्शनल प्रिपेअर करायला. मग आता ते काय असतं ते आपण बघू आपण. मग इथं जे आहे एवढे पेपर आहे आणि एक ऑप्शनल ॲड केलं आहे. तर तुम्हाला जे आहे 24 ऑप्शनलची लिस्ट दिलेली आहे आणि या 24 पैकी तुम्हाला एक ऑप्शनल सिलेक्ट करायचा आहे. आणि ऑप्शनल सिलेक्ट केल्यानंतर तर जे आहे तो किती मार्काचा राहील, 250 अधिक 250 असा 500 मार्काचा ऑप्शनल राहील. त्याचे 2 पेपर राहील, एका ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर. पहिल्या पेपरमध्ये जे आहे जनरली थेरॉटिकल पोर्शन असतात, थेरीज वगैरे असं, आणि दुसऱ्या याच्यात त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला पेपर जर पब्लिक ॲडमिशनमध्ये थेरी असेल तर दुसरा पेपर काय असेल त्याचं ॲप्लिकेशन इंडिया म्हणजे भारतीय प्रशासन असं असेल. त्यामुळे जे आहे तर ऑप्शनल हा पेपर खूप महत्त्वाचा आहे. मग यामध्ये जे आहे तर मेन्स ही 1750 मार्काची असेल, इंटरव्ह्यू 275. आता राज्यसेवा ओल्ड पॅटर्नमध्ये 100 मार्काचा इंटरव्ह्यू होता, आता 275 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. म्हणजे 100 मार्कापैकी जे आहे 70 मार्क 60-50 देताना जे आहे खूप क्वेश्चन विचारू नये असं वाटतं. परंतु जे आहे 275 मार्काचा जेव्हा इंटरव्ह्यू असतो थोडेसे क्वेश्चन ॲनालिटिकल विचारले पाहिजे. त्यामुळे थोडे ॲनालिटिकल म्हणजे इंटरव्ह्यू हा खूप कठीण होणार नाही. फॅक्च्युअलपेक्षा थोडा काय होईल, कन्सेप्च्युअल होईल, म्हणजे ॲनालिटिकल होईल. की जे आहे तुम्हाला असं वाटतं की तुमची समजा की एक DYSP म्हणून पोस्टिंग झाली आणि तुमच्यात लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम असा काहीतरी झाला, मग अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल, अशा ॲनालिटिकल स्वरूपाचे प्रश्न जे आहे इंटरव्ह्यूमध्ये थोडे वाढू शकतात. पण तो बदल व्हायला जे आहे ना, या पुढचा जो पहिला अटेम्प्ट असेल ना तो इझी लेवल असेल, थोडा ट्रॅडिशनल असेल आणि बिलकुल MPSC जे आहे पॅटर्नमध्ये असेल. हळूहळू UPSC जे आहे आजपासून म्हणजे पुढच्या वर्षी जर पहिला अटेम्प्ट जर घेतला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट नंतर जे आहे ना, पर्टिक्युलर तिसऱ्या अटेम्प्टला 100% UPSC झाली असेल तिसऱ्या अटेम्प्टला. पण आत्ता नाही होणार ती एकदम,
पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टला थोडंसं जे आहे काय असेल थोडा फरक असेल, कारण की आता महाराष्ट्र, कारण की जो सिलेबस असेल मेन्सचा त्यामध्ये महाराष्ट्र संदर्भसह असेल ना, त्याच्यामुळे थोडासा तो फरक पडेल. आणि प्रश्न विचारताना जे आहे त्याचं स्वरूप 100% तसं नसेल, त्यामुळे UPSCवाल्यांना खूपच ॲडव्हान्टेज होईल अशातला भाग नाही. MPSCला थोडं काय करावं लागेल, काही स्ट्रेंथ घ्यावं लागेल आणि MPSC ते पण राज्यसेवावाला विद्यार्थी, आता एक गोष्ट सांगतो, राज्यसेवावाला विद्यार्थी जेव्हा UPSCच्या स्किल घेऊन जेव्हा UPSCत जाईल तेव्हा UPSCची तो तोडफोड करू शकतो. हे मला जे आहे खूप सारे विद्यार्थी आहे त्यांच्यावरून जे आहे मला स्पष्ट माहीत आहे, कारण की मला दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे, राज्यसेवा आणि UPSC. त्यामुळे राज्यसेवेच्या काय स्ट्रेंथ असतात तर ते UPSCमध्ये जे आहे काय मॅजिक करू शकतात. फक्त जे आहे असं एकदम पॅनिक होऊन जे आहे काळजी करू नये, कारण की राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना जिथं 300 जागा होत्या तिथं तर UPSCच्या 1000 जागासुद्धा काय मिळेल, लढता येईल. म्हणजे टेरिटरी मोठी झाली. फक्त जे आहे मग तुम्ही म्हणाल की अभ्यास मोठा झाला का, नाही, मुळीच नाही. तुम्हाला सांगतो की राज्यसेवा ओल्ड पॅटर्नमध्ये जो GS2 आहे किंवा GS3 आहे किंवा GS1 आहे, त्याचा जो एकदम MCQसाठी जो अभ्यास करायचा लागत होता तो खूप सर्व गोष्टी पाठ करायला लागत होत्या. म्हणजे IASचं ट्रेनिंग मसुरीला होतं, तर ते मसुरीला कोणत्या वर्षी झालं, त्यावरचं नाव कधी बदललं, ते नाव बदललं तर कुठं गेलं, त्या हॉटेलचं नाव कोणतं होतं, ते हॉटेल पहिलं होतं का शेवटचं होतं, इतके बारकावे तुम्हाला अभ्यास करावा लागत होते. आता ते बारकावे काय करावं लागेल, कमी करावं लागेल. आता तुम्हाला थोड्या मोठ्या मोठ्या गोष्टी ॲनालिटिकल मॅनरमध्ये, म्हणजे रट्टा मारण्याचा जे लोड आहे ना 50% काय होईल, कमी होईल. म्हणजे या राज्यसेवेच्या विद्यार्थ्याचं जे लोड होतं मेन्सचा प्रिपरेशन करण्याचा, आणि त्याच्यामुळे आपला महाराष्ट्रीयन टक्का UPSCमध्ये सिलेक्ट होत नव्हता. कारण की फॅक्च्युअल रिटेन्शन करता करता ॲनालिटिकल काय होते, जर खूप फॅक्च्युअल अभ्यास करावा लागत असला की तुमचं मग ॲनालिसिस काय होते, वीक होते. आता काय होईल, बॅलन्स होईल. तुम्हाला फॅक्ट्स आणि ॲनालिसिस कन्सेप्च्युअल दोघं बॅलन्स होईल. त्यामुळे तुम्हाला दोन्ही ठिकाणी जे ना तुमच्यासाठी ग्रीन सिग्नल राहील, दोन्ही ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला सध्या अजून UPSCचं जे आहे पॅटर्न माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मनामध्ये अशा खूप साऱ्या, म्हणजे मी समजू शकतो. कारण की जे आहे जेव्हा माणूस स्पर्धा परीक्षेला हात घालतो आणि जे आहे ज्याचा शेवटचा अटेम्प्ट असेल त्याच्यासाठी तर जे आहे हे खूप, हा शेवटचा अटेम्प्ट असावा त्याचा, पण त्याच्या समोरचा जर शेवटचा अटेम्प्ट असेल तर त्याला खूप साऱ्या गोष्टी काय करावं लागेल, शेवटी चेंज करावं लागेल. त्यामुळे त्याच्यासाठी जे आहे बरेचसे प्रश्न निर्माण होईल. पण त्यांनी जे आहे हार मानू नये, कारण की ज्याची राज्यसेवा मेन्स ओल्ड पॅटर्नमध्ये झालेली आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसेवा मेन्स ज्याची ओल्ड पॅटर्नमध्ये झालेली आहे त्याचं फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल बेस खूप स्ट्रॉंग आहे. तो तुम्हाला पूर्ण मदत करेल कशामध्ये, UPSC क्रॅक करण्यामध्ये. मग तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. UPSCमध्ये राईट्स इश्यूज एकच शब्द आहे, एवढा सिलेबसमध्ये आहे, आणि त्याबद्दल राईट्स म्हणजे काय, ह्युमन राईट्स म्हणजे काय, हे खूप डिटेलमध्ये काही फार जास्त त्याचं रिसर्च होत नसते UPSCमध्ये. पण राज्यसेवा मेन्समध्ये HRD आणि HR याच्यात अख्खा एक पेपर आहे GS3चा 250 मार्काचा. त्यामुळे त्याच्यात जर आपण समजा पाहिलं, 150 मार्काचा, 250 आता आहे 150 मार्काचा, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये खूप जे आहे राईट्सची हिस्ट्री, इंटरनॅशनल हिस्ट्रीपासून आपल्याला सर्व करावं लागतं. आता तो लोड एकदमच कमी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यांना खूप जास्त ॲडव्हान्टेज झाला आहे, अभ्यासाचा लोड कमी झालेला आहे, म्हणजे तुम्हाला ते कॉम्पन्सेट करून मिळेल. म्हणजे तुम्हाला त्या प्रॉब्लेम कुठे येईल, फक्त इथं ऑप्शनलमध्ये एक प्रॉब्लेम येईल आणि या इथिक्समध्ये. कारण की आता तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला या राज्यसेवेमध्ये जे क्रॅक करेल तो कोण क्रॅक करेल, की ज्या सर्वात जास्त डिसायडिंग फॅक्टर कोण असतो, असा जेव्हा पॅटर्न होतो तर ऑप्शनल. कारण की GS1, GS2, GS3 हे जर समजा प्रत्येक पेपर जर 250 मार्काचा असेल तर याचा स्कोर काही झालं तर 100पेक्षा काय राहतो, कमीच राहतो. याच्यात जास्त स्कोर होत नसतो. स्कोर कुठं होतो, ऑप्शनल. तर ऑप्शनलमध्ये 500पैकी 300 मार्क जाऊ शकतात. म्हणजे 250पैकी जे आहे 150 मार्क भेटू शकतात. म्हणजे 100पेक्षा 50 जास्त, हे 100च्या वर जात नाही. दुसरं जे आहे कोण आहे, एसे. तर एसेमध्ये 250पैकी तुम्हाला 150 मार्क भेटू शकते, म्हणजे इथे 50 मार्क प्लस होऊ शकते. आणि दुसरा जे आहे GS4 म्हणजे इथिक्स इंटिग्रिटी ॲप्ट्यूड. तर याच्यामध्ये तुम्हाला 250पैकी जे आहे 125, 130 मार्क भेटू शकतात. त्यामुळे हे 3 सब्जेक्ट जे आहे हे तुमचे आहे किंग मेकर. याच्यावर तुमचा विशेष फोकस असला पाहिजे. मग आता राहिला प्रश्न जे आहे ऑप्शनलचा, ठीक आहे. तर ऑप्शनल जे आहे कुठला घ्यावा, तर जे आहे आता त्याला 24ची लिस्ट दिलेली आहे. तर प्रयत्न हा करावा की तो ऑप्शनल GSला मदत करणारा असावा. फॉर एक्झाम्पल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जॉग्राफी, हिस्ट्री, सोशलॉजी, हे जे विषय आहे हे GSचे 2 पेपर काय करतात, 1-2 पेपर कवर करून देतात, निबंधाला मदत करतात. त्यानंतर जे आहे इकडे GS4ला मदत करतात. सर्वात जास्त मदत तर पब्लिक ॲडमिशनची सुद्धा खूप जास्त मदत होते. त्यानंतर जे आहे हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे. ते सर्व सब्जेक्ट जे आहे तुम्ही व्यवस्थित विचार करा
आणि शांतपणे जे आहे ऑप्शनल सब्जेक्ट चूज करा. परंतु थोडं आयोगाला जे आहे सिलेबस येऊ द्या, त्यानंतर निर्णय करा. सध्या राज्यसेवेची जी आता ऑगस्टमध्ये जी प्रिलिम आहे त्याच्यावर फोकस करा. बाकीच्या सर्व गोष्टी मी लेक्चर सिरीजमध्ये 1 बाय 1 काय करतो सांगतो. त्यामुळे जे आहे की आता जे आहे आपण गोले मारत होतो, तर आता राज्यसेवा प्रिलिममध्ये गोले मारायचे, मेन्समध्ये लाईन मारायच्या. आणि याचं जे आहे मेन्सचा एक सेट पॅटर्न असतो, ज्याला कसं असतं की आता पहिले एखादा समजा विषय आहे की एखादा विषय समजा की न्यायालयीन सक्रियता, तर न्यायालयीन सक्रियतामध्ये जे आहे आपण प्रिलिममध्ये आणि मेन्समध्ये हा टॉपिक यायचा तर पूर्ण इतिहासासहित जजच्या नावासहित आणि वर्षासहित पाठ करावं लागत होतं. आता न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, त्याचे फायदे काय, ती का असते, त्याचे फायदे काय, ती होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, एकदम सिम्पल ॲनालिटिकल पॅटर्नमध्ये तुमच्याकडे जी माहिती आहे ती फक्त ठेवा आणि प्रॉपरली काय करा, त्याला ऑर्गनाईज करून मांडून या. तुम्हाला खरंच सिलेक्ट होईल. त्यामुळे तुम्ही इतकेही जे आहे पॅनिक होऊ नका. आणि झालेला जो बदल आहे तर हा बरं झालं या अटेम्पला लागू नाही, पुढच्या अटेम्पला लागू झालेला आहे. त्यामुळे जे आहे नवीन विद्यार्थ्यासाठी जे आहे तर ही काय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त जे आहे जे लोक सिनियर आहे त्यांच्यासाठी ऑप्शनलचं टेन्शन काय जास्त आहे. पण त्यांनी ऑप्शनल कोणता घ्यावा, जे ऑलरेडी GSमध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, ठीक आहे, हे जे ऑप्शनल्स आहे, जे ऑलरेडी GSमध्ये काहीतरी अभ्यास केलेला आहे, प्री मेन्समध्ये खूप अभ्यास झालेला आहे, तर त्यापैकीच एक घेऊन घ्यावा. म्हणजे त्यासाठी त्याला जास्तीत जास्त अभ्यास किती करावा लागेल, एक 25-30% अभ्यास काय करावा लागेल, एक्स्ट्रा करावा लागेल. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा असा एक फायदा यामध्ये होऊ शकतो. म्हणून यामध्ये जे आहे तर आता ठीक आहे, तर MPCचा जो विद्यार्थी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या पाट्या पाहतो ते सर्व मॅक्झिमम क्लास 1, सुपर क्लास 1, सेक्रेटरिएट वगैरे मोठमोठ्या पदावर बँकिंगमध्ये ते मॅक्झिमम पाट्या कोणत्या असतात, नॉन महाराष्ट्रीयन पाट्या असतात. म्हणजे मी भेदभाव नाही करत, परंतु आपला जे आहे हक्क आपल्याला मिळाला पाहिजे आणि आपण आपल्या कर्तृत्वानं घेतला पाहिजे आणि सर्वांनाच मिळाला पाहिजे. परंतु जे आहे आपलाही महाराष्ट्रीयन टक्का महाराष्ट्रात तर वाढलाच पाहिजे, पण महाराष्ट्रातून भारतातही वाढला पाहिजे. तिथं महाराष्ट्रात दबदबा हा असला पाहिजे एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून. त्यामुळे जे आहे हा पॅटर्न महाराष्ट्राने सर्वात खूप लेट चेंज केला. हा पॅटर्न ऑलरेडी जे आहे बाकीच्या स्टेटमध्ये त्यांची स्टेट सर्व्हिस आणि UPSC जवळपास 90% काय सेम आहे. त्यामुळे ते विद्यार्थी स्टेट सर्व्हिसही देतात आणि जे आहे UPSC देतात. आता UPमध्ये जर म्हटलं तर UPच्या स्टेट सर्व्हिसचं नाव काय, UPPSC, ते UPPSC देतात आणि UPSC देतात. त्यामुळे जे आहे त्यांचा टक्का काय होतो, दोन्ही ठिकाणी वाढतो. त्यामुळे आपले विद्यार्थी का मागं राहावे. फक्त यामध्ये जे आहे तुम्हाला 25% सिलेबस ते 25 ते 30% काय होईल वाढेल. तुम्हाला फक्त भीती याच सब्जेक्टची वाढते, कोणत्या, हे GS4 इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड आणि एक ऑप्शनल. तर ऑप्शनल ते 2 गोष्टी तुम्हाला मॅनेज करावं लागेल. बाकीच्या गोष्टी स्किल अवगत करता येते. स्किल अवगत करण्यासाठी काही जास्त लागत नाही. तुम्हाला जर IASची स्किल अवगत करायची असेल ना, मी तुम्हाला एक सिम्पल एक सांगतो. म्हणजे तुम्हाला हे जे नवीन पॅटर्ननुसार जे आहे खूप महत्त्व असते की हाऊ टू थिंक अँड हाऊ टू राईट, हे खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी तुम्ही दररोज काय करत राहा की लोकसत्ताला जे एडिटोरियल पेजला जे एक आर्टिकल येतं ते आर्टिकल दररोज वाचायचं. ठीक आहे, दररोज. आता ते आर्टिकल जसं असतं, ते आर्टिकल जे आहे हे बघा, कुठलंही जे आहे याची जी थिंकिंग आहे ॲनालिटिकल थिंकिंग, तर हे जनरली कशी असते, तर कोणती गोष्ट कशी घडली, कॉजेस, त्यानंतर त्याचे काय असतात इफेक्ट्स. इफेक्ट्स पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. आणि निगेटिव्ह इफेक्ट्स होऊ नये आपण काय केलं पाहिजे, तर काय सोल्युशन. तर पूर्ण जेव्हा तुमच्याकडे जी माहिती आहे, जे डाटा आहे, ते या फॉर्मॅटमध्ये बसवायचा आहे. परीक्षेला एक तर प्रश्न काय येईल, याचे कॉजेस काय आहे, याचे इफेक्ट्स काय, दुष्परिणाम कोणते आहे आणि यावर जे आहे उपाययोजना काय केली पाहिजे, अशा स्वरूपाचे ॲनालिटिकल प्रश्न येतील. त्यामुळे जे आहे की तुमचा डाटा यामध्ये आपल्याला पुटअप करता येतो. आणि जसं याला म्हणतात थिंकिंग स्किल आणि रायटिंग स्किल, म्हणजे त्या याच्यामध्ये आपण जर पुटअप केलं की आपल्याला एक चांगला स्कोअर येऊ शकतो. ठीक आहे. मग या राज्यसेवा मेन्समध्ये, नवीन राज्यसेवा मेन्समध्ये हाऊ टू थिंक अँड हाऊ टू राईट कसं करायचं, तर मी याची लेक्चर सिरीजच घेणार आहे. ते दररोज तुम्हाला जे आहे, फक्त मला सिलेबस बघितल्यानंतर मी याचे व्यवस्थित निर्णय घेईल. फक्त सिलेबस आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित बोलता येईल. तर त्यामुळे तुम्हाला याचं प्रत्येक बद्दल गोष्टीचं गायडन्स तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला कुठलेही क्वेरीज असेल तर तुम्ही यूट्यूबला त्यामध्ये टाकू शकता. म्हणून महाराष्ट्रीयन टक्का जे आहे भारतात वाढावा आणि महाराष्ट्रामध्ये वाढावा. राज्यसेवेच्या विद्यार्थ्याला आणखी संधी उपलब्ध व्हाव्या. आणि IAS जे आहे इज नॉट एव्हरीथिंग अंडर द सन, हे जे न्यूनगंड आहे हे सोडून द्या. IASला जे आहे एक चाकोरीबद्ध, एक शास्त्रोक्त पद्धतीने एक विशिष्ट फॉर्मॅटमध्ये अभ्यास लागतो. खूप जास्त अभ्यास लागत नाही. खूप जास्त अभ्यास करणारी लोकं स्कॉलर होतात. त्यामुळे जे आहे, आणि तो पॅटर्न खूप आहे. म्हणजे राज्यसेवा मेन्सला जेवढी तुम्ही पाठांतर केलं त्यापेक्षा खूप पाठांतर तुम्हाला आता लागेल. त्यामुळे तुमची तो स्ट्रेस काय झाली, कमी झाली. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग आहे, तर सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंगची अकॅडमी कधी स्थापन झाली आणि सर्व विचारलं जायचं. आता तसं नाही येणार. आता सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग जे आहे कशाला म्हणतात, काय केलं पाहिजे, सुधारणा, नवीन काळानुसार काय सुधारणा केल्या पाहिजे,
तर अशा संबंधित जे आहे प्रश्न येतील. त्यामुळे जे आहे जे वाचलेलं आहे ते तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, अशा फॉर्मॅटमध्ये कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस, क्रिटिकल ॲनालिसिस, ते सर्व शब्द मी जे आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करतो मराठीमध्ये सांगतो. म्हणून आता जे आहे UPSC बॅचसुद्धा मराठीमध्ये घेता येईल आणि राज्यसेवा बॅचसुद्धा मराठीमध्ये घेता येईल. फक्त जे आहे जो बदल आहे तो बदल जे आहे 1-2 वर्ष विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागेल, थोडासा स्ट्रगल करावं लागेल, परंतु फ्युचरमध्ये त्याला बेनिफिट मिळेल. फक्त राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी जे आहे बघा आता आपण सोडून द्यायची राज्यसेवा, मग कंबाईनकडे जायचं का, अशी करण्याची काही गरज नाही आहे. आता हा अटेम्प्ट तो व्यवस्थित देता येईल, पण पुढच्या अटेम्प्टला सफिशियंट वेळ आहे. एवढ्या वेळात तुम्हाला जे आहे जास्तीत जास्त एक 6 महिन्यात तुमचं जे आहे 6 महिन्यात ऑप्शनलही होतो, 6 महिन्यात GS4ही होतो आणि 6 महिन्यात जे आहे हा पॅटर्न तुम्हाला जे आहे तुमचा जो ओल्ड पॅटर्न आहे तुम्हाला नवीन पॅटर्नमध्ये सुंदरपैकी मोल्ड करता येतो आणि नवीन मूर्ती जी आहे तयार होऊ शकते. पण मेटल तेच लागते, फक्त मेल्ड करून तुम्हाला जे आहे काय करावं लागेल, शेप बदलावं लागेल, बाकी काहीच नाही. परंतु तुम्हाला जे वाटतं की अभ्यास खूप करावा लागेल याची गरज नाही. फक्त आता एक प्रश्न निर्माण झाला की थोडं करंट अफेअरचं महत्त्व काय झालं, वाढलं. त्यामुळे तुम्हाला जे पेज तुम्ही सोडत होते राज्यसेवेला तर ते पेज आता वाचावे लागेल. एडिटोरियल पेजवर जे आर्टिकल असतात, कारण की कसं असतं जेव्हा असा पॅटर्न होतो ना तेव्हा परीक्षेला न्यूजपेक्षा ज्यांना इश्यूज जास्त येतात. करंट न्यूज हा शब्द जे आहे MPसाठी असतो आणि करंट इश्यूज हा शब्द UPसाठी असतो. आता न्यूजपेक्षा थोडे इश्यूज येईल. इश्यूज म्हणजे ज्या कंट्रोवर्सी होतात, नवीन नवीन काहीतरी घडामोडी होतात, नवीन नवीन वादविवाद होतात आणि ते का झाले, कशामुळे झाले, तर त्या संबंधित प्रश्न काय येईल, जास्त येईल. त्यामुळे तुम्हाला आता एडिटोरियल पेजला जे आहे जे आर्टिकल्स आहे त्याचं बरोबर कॉज इफेक्ट सोल्युशन या पॅटर्नमध्ये काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग तुम्हाला या नवीन मोल्ड पॅटर्नमध्ये मोल्ड व्हायचं असेल तर मी तुम्हाला एकच जे आहे ॲक्टिव्हिटी दररोज करायला लावतो की राज्यसेवासाठी मेन्ससाठी तर लोकसत्ताचं जे एडिटोरियल पेजचं जे आर्टिकल आहे ते घ्या. त्याचं जे आहे इंट्रोडक्शन बघा कसं केलेलं आहे. त्याच्या बॉडीमध्ये त्याची बॉडी जी आहे कशी असते, डेफिनेशन, त्यानंतर कॉजेस असतात, त्यानंतर इफेक्ट्स असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि त्यानंतर सोल्युशन असतात आणि त्यानंतर काय असते, कन्क्लुजन असते. तर ते कसं केलं ते रोज ॲनालाइज करा आणि ते जे आर्टिकल आहे ते 200 शब्दात दररोज लिहा. तुम्हाला 30 दिवसात जे आहे ह्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय केलं पाहिजे ते कोणाला विचारायची गरज पडणार नाही. तुमच्यामध्ये ती क्वालिटी ॲटोमॅटिकली काय होईल, डेव्हलप होईल. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. येणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे सर्व डाऊट्स मी स्टेप बाय स्टेप्स कवर करतो आणि नवीन पॅटर्ननुसार आपण हळूहळू नवीन मोल्ड होऊ. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्रगतिशील महाराष्ट्र जे आहे आपल्या भारतामध्ये सर्वात शेवटी हा बदल करत आहे, हे लक्षात असू द्या. हा बदल जर खूप वर्ष अगोदर केला असता तर IASमध्ये कितीतरी महाराष्ट्राचा टक्का वाढला असता. पण एनिवे थँक्स टू MPSC आणि जे आहे जे ओल्ड विद्यार्थी आहेत त्यांना जर थोडंसं जे आहे ज्यांचं शेवटचा अटेम्प्ट आहे तर त्यांना थोडा याचा त्रास होऊ शकतो. परंतु त्यांच्याकडे जे आहे त्यांच्या अभ्यासावर खूप कमांड असते, त्यामुळे त्यांचाही त्रास काय होईल, कमी होईल. फक्त त्यांना या संबंधित एक ऑप्शनल सिलेक्ट करावं लागेल आणि GS4 हा विषय करायला 1 महिना लागतो. GS4 एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड आणि त्याचं मटेरियल वगैरे सर्व रेडी आहे. गुगलला दाखवायचं इंग्लिश मटेरियल, त्याचं मराठीमध्ये होऊन जातं. गुगल ट्रान्सलेट वापरून मराठी इझिली अवेलेबल आहे. मग मटेरियलचा बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे. मटेरियल खूप आहे हाच प्रॉब्लेम आहे. मटेरियलला काय पाहिजे, मर्यादित पाहिजे, पण त्याच्यावर काय पाहिजे, कमांड लिहिण्याचं काय पाहिजे, कौशल्य, प्रेझेंटेशन काय लागते, महत्त्वाचं असते. ठीक आहे. तर जे आहे कोणी काळजी करू नये. कुठलेही काही मनामध्ये प्रश्न असेल तर कृपया जे आहे चॅट बॉक्समध्ये जे आहे व्यक्त करा. तर यानंतर आपण कंटिन्यू दररोज भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.